शुभ सकाळ सगळ्यांना. कल्पना लातूरकर यूट्यूब चॅनलवर आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्यानं स्वागत आहे. कशा मग तुम्ही समजेजण बरे आहो का? मी बी एकदम मस्त आणि मजेत आहो. तर तुमचा झाला का नाही चहा पाणी नाश्ता? तर झालाच असेल, कारण आता वाजल्या सकाळचे 9 आणि मी व्हिडिओ एडिट करायला घेतले. तर तुमचा दिवस तुमच्या मनासारखा आनंदाचा आणि तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा आजच्या दिवशी पूर्ण व्हाव्यात हीच माझी इच्छा. तर चला, आजचा व्हिडिओ लई खास म्हणजे लईच खास आहे. फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आज जी काही ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहो की तर मला असं लई आवडते एखाद्याला सरप्राईज द्यायला. तर ही आहे माझी मैत्रीण, म्हणजे आम्ही दोघी शेजारी राहिला होतो इंदापूरमध्ये असताना. गौरीच्या बहिणीची मुलगी, म्हणजे तिच्या मोठ्या बहिणीची मुलगी एवढा जीव लावते कनी, म्हणजे हिला गौरीला. तर मला बी तसंच तिनं लई म्हणजे आत्ती जीव लावायची, ती लावते बरं का, अजून बी लावतेस म्हणा. तर म्हणजे तिचा असं तिला वाटत नाही की हे आपल्या म्हणजे माऊच्या शेजारी राहायला आहेत का काहीच नाही, असं जसं असं तिला वाटतं की जसं काही आपल्या घरातलेच आहेत असं. आणि मग मला तिनं लई जीव लावते, असं म्हणजे लई म्हणजे आता शब्दात तर मी सांगू शकत नाही एवढा जीव लावते तिनं मला. तर आज आहे तिचा वाढदिवस. तिचं नाव आहे सिद्धी. बरं, लाडानं तिला सगळेजणच गुड्डी म्हणतात. तर आज आहे माझ्या गुड्याचा वाढदिवस आणि गुडीच्या वाढदिवसाला आम्ही चाललो आता वालचंदनगरला. वालचंदनगर म्हणजे इथून इंदापूरहून 1.5 तास बारामतीला लागतं आहे आणि बारामतीहून 15-20 मिनटं त्या ह्याला जायला लागतात वालचंदनगरला. तर हो का, आम्ही वालचंदनगरमध्ये पोहोचला आणि आता इथं पोहोचल्यावर चालला आता घरामध्ये त्यांच्या. तर ही इकडं आत्या राहते हिची गौरीची आणि ही आहे गौरीचं माहेर. तर आता मध्ये चालला आम्ही आणि आता मध्ये गेल्यावर नाश्ता पाणी म्हणजे जेवण बिवण सगळं आमचं झालं. गौरीच्या आईनं त्यांना बी सांगितलं नव्हतं आम्ही. तर हो का, इथं मी हे डेकोरेशन करायच्या नादी लागले. तर मला गुड्डी यायच्या आधीची समज करून घ्यायची आहे. ही आहे गौरीची आत्या. तर सगळ्यांना कौतुक वाटत होतं की तेवढ्या लांबून असं म्हणजे कोणीतरी येऊन आपल्यासाठी खास म्हणजे हे करलाले म्हणून, आनंद व्यक्त करलाले म्हणून. तर सगळ्याच असं नवल वाटत होतं, समजायला कौतुक वाटलं तर बरं का. आम्ही गेलतो तर ही लई दिवसापासून आम्ही ठरवलेलं होतं गुडीला सांगायचं नाही गुडीचा वाढदिवस तिकडंच करायचं म्हणून. तर इथं गेल्यावर मी हो का त्यांच्या घरी सगळं डेकोरेशनचं सामान, इथं आल्यावर मी आणि म्हणजे गौरीची मम्मी आहे का नाही, तिला सगळेजण म्हणतात बरं का. किती छान शब्द आहे का नाही, आणि त्या आहेत लईच म्हणजे स्वभावानं लई गोड आहेत बरं ती म्हणजे तर हे बघा इथं दिसलेल्यात का तुम्हाला एका साईडला हो का साडीमध्ये, ही आहेत तर आम्ही दोघींना जाऊन ही डेकोरेशनचं सगळं सामान घेऊन आलो. आणि आता मी इथं सगळं ही माझी झालं आहे बरं का, ही सगळं आता डेकोरेशन करून झालं हो का समजा. तर ही मध्ये करलेलं जी पिल्लू आहे का नाही, ही पिल्ले आहे, हे गौरीचं पोरगं आहे बारकं. आणि त्यांची तिकडं धावपळ चालली आहे स्वयंपाकाची. आणि पिल्यामधून बाहेरून मध्ये करायला. तर कसं झालं मग डेकोरेशन, छान आहे का? तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका बरं का. तिचा वाढदिवस राहते 7 फेब्रुवारीला, म्हणजे उद्या गुड्डीच्या वाढदिवसाला गुड्डीचा वाढदिवस उद्या राहते. आणि मला इथं जाऊन 2 वर्ष झाल्यात. तर आता गुड्डी येणार आहे तुम्हाला सांगते. सगळं डेकोरेशन झालं आहे आणि आता मी दार लावून घेतले मधून. गुड्डी आले, आता कॉलेजला गेली तिनं आणि आता आले आहे. आणि हो का, गुड्डीच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन बघा, हावभाव कसे झाल्यात ती. आणि मग हे समजा बघून तिला लई नवल वाटले बरं का. आणि आता बघू, आता तिनं अजून तिला माहीत नाही की मी आलो म्हणून. आणि आता हो का, मी दिसले गुडीला, मी दिसले. गुडी एवढी लहान आहे, गुडीच्या मी मिठीत कसं बसले ती कळायला नाही. मी ही पुन्हा एकदा क्लिप घेतली, पुन्हा एकदा असं म्हणजे छान वाटलं. तर चला, आता मी हो का असं आवरलं, माझं आवरून समजा झाले. आणि मग आता आपण वाढदिवसाला सुरुवात करू. असा काहीचा माझा जरा लूक आहे. कसं दिसतंय हो का बघा, छान दिसलेले हो का. तर माझे केस तेव्हा कट केलेले होते मी. हो का, असं काही तर माझा लुक झालेला आहे. मला बी मी छान वाटला, ते आवडला ते. आणि मोबाईल हो का इथं आडवा धरल्या, तर त्यांना लय वेळा सांगतील ते आडवा धरा, उभा मोबाईल धरा. आणि मग पुन्हा मी ही करायला गेले, म्हणजे व्यवस्थित करायला गेले. पण ही क्लिप बघितलं का इथं किती बारीक टीव्ही दिसले आणि दिसलाले. आता जाऊ द्या. मग हो का, ही आहेत गौरीचे बाबा वडील आहेत ती तिचे. आणि इथं केक हे कटिंग झाल्यावर मग आम्ही फोटोशूट केलो. आणि गुड्डीचा वाढदिवस हो का बघा, कसला भारी केक बी कापली. आणि मध्ये म्हणजे ती विचित्रच झालं तर जरा कसं वेगळं धरलं होतं मोबाईल, त्याच्यानं उभा धरला होता. तर चला, आता हो का बनवलं इथं ही चिकनची भाजी, चिकनची बिर्याणी आणि तिकडं भाकरी. तर असा बेत होता ही ह्याचा बड्डेचा. आणि कसं वाटलं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका बरं का. तर मस्त असं आमचं जेवण झालं. आणि जेवण झाल्यावर आता आम्ही का मला वाटतंय
12 12:30 1 वाजेपर्यंत आम्ही समजेजण गप्पा मारत बसलतो. एवढी चांगली फॅमिली आहे का नाही, खरं त्यांची लय भारी फॅमिली आहे. म्हणजे गौरीची माहेर लयच भारी आहे. तर आता दुसरा दिवस उजाडला आहे आणि दुसऱ्या दिवशी मग गुडी म्हणली चला वालचंदनगर फिरून आणते तुम्हाला. आणि हे गाव जर एवढं भारी आहे का नाही, ह्या गाव म्हणजे हे वेगळेच घरं बी आहेत आणि असं जंगल टाईप आहे जवळच. पुन्हा असले मोठे मोठे रस्ते, ते बी कसले माहिती आहे का, मातीचे रस्ते आहेत, असं डांबरी हे ते तसले नाही. घराच्या जवळून जाताना ही असं वेगळेच रस्ते आहेत हो का. आणि ही इकडं जंगल आहे असं. तर चला ह्या गावची टूर तर करावंच लागणार आहे. मला खरंच लई म्हणजे लईच आवडलं. घरं हे तर इथले लई आवडलं. तरी हो का आता आम्ही चाललो इथं, कुठं चाललो थांबा तुम्हाला दाखवते. ही जरा व्यवस्थित मला बी आता असं झूम करून बघावं लागेल हो का. तर ही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान. आणि इथं लई मोठी ह्यांची जयंती, म्हणजे इथं जयंती बी लई मोठी राहते बरं का. म्हणजे फेमस जसं आता सोलापूरची हे ते म्हणतात का नाही, तर तसंच वालचंदनगरची बी असं जयंती लई मोठी, म्हणजे लईच मोठी असते, साजरी करतात बरं इथं. तर चला आता इथं आतमध्ये आधी पहिल्यांदा जावं. त्यावेळेस मला काय एवढं रील्स हे ते काढायचं म्हणजे एवढा नाद नव्हता बरं का. म्हणजे कळत नव्हतं, खरं सांगते मी तुम्हाला, कळत नव्हतं त्या टायमाला. जर मला एवढं जरा थोडंसं जर त्याच्यातलं ही राहिलं असतं का नाही नॉलेज, तर मी लय रील्स काढले असते असं आत्ता मला वाटते. कारण तुम्हीच बघा हो का, वातावरण किती छान आहे. ते चाफ्याचं झाड आहे, थोडं मध्ये गेलं का नाही डाव्या साईडला इथं चाफ्याचं झाड आहे. तर इथं काय मी जरा फोटो चाले नाद होता त्या टायमाला, भरपूर फोटो काढल ते. तर काही चाफ्याचं झाड आहे. लॉकडाऊन असल्यामुळं तुम्हाला सांगते, लॉकडाऊन त्यावेळेस लॉकडाऊन होतं आणि त्या लॉकडाऊनमध्ये अजिबात बिना मास्कचं कोणच राहत नव्हतं. तर हे काही असं मस्तपैकी इथलं वातावरण आहे, किती छान वाटलं का नाही. असं वाटतंय पुन्हा एकदा वालचंदनगरला जावं आणि ह्या जागी जाऊन पुन्हा भरपूर सगळ्या असं रील काढाव्या. तर मी असं मला म्हणजे एवढं भारी वाटलं तर का नाही माझी बडबड चालूच होती त्या टायमाला. परंतु कधी मी काय कारणास्तव काय यूट्यूबचे नियम आहेत, तर मी ही करू शकत नाही. म्हणजे आवाज तिथला ही घेऊ शकले नाही. गाणे हे ते लावलेले होते म्हणून. तर इथं मला माझं बाळ म्हणत होतं मम्मी पाया पडायचं नसतंय, तर मला पाया पडावं वाटलं. आणि हे काही वेगळंच शोचं झाड आहे. ह्याचे कणी असं पानं इतके कार आहेत का नाही. ही शोचंच आहे पण इतके कार ह्याचे पानं आहेत का नाही, असं काटा टोचल्याने टोचलालं. तर तुम्हाला कुणाला जर ही कशाचं आहे माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका बरं का. तर ही शोचे हो का झाड आहेत, मस्त असे फुलं आहेत, भारी वाटलं तर इथलं वातावरणच मला आवडलं खरं. आणि गाव तर एवढं चांगलं आहे का नाही, आता तुम्हाला दाखवणार मी, फक्त व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा बरं का. आणि तिकडं माझं बाळ आहे दिसलं का, इकडं माझं पिल्लू आहे हो का. आणि पुन्हा हो का इथं आम्ही ह्या कॉलेजजवळ आलतो. जी गुड्डी म्हणली मी ह्या कॉलेजला आधी शिकायला होते म्हणली. मग इथं बाहेरचं मला ही लयच आवडलं. कसलं भारी केलं. ही पत्रसाचं आहे बरं का, म्हणजे लोखंडाच्या पत्रसाचा केलेला आहे. किती छान वाटलं का नाही. म्हणजे बाहेर रांगोळी ही काढली बरं का. इथं काहीतरी कार्यक्रम दिसलेला आहे, मध्ये काहीतरी कार्यक्रम आहे. बरं आपल्याला आपण मध्ये जाऊ शकत नाही की, त्याच्यानं मी बाहेरूनच फक्त शूट केले, कशाला ही करावं म्हणून. आणि हो का ही कॉलेजचा बाहेरचा परिसर आहे, असं बाहेरून एवढं छान दिसतंय हो का. किती छान वाटलं का नाही. का करावं, रील्स काढायला भारी होतं पण तेव्हा एवढं डोकं नव्हतं. हो का ही गणेश हॉल, म्हणजे तिथंच त्याच्या साईडलाच इथे ही हॉल आहे असं. आणि असं आता जाता तुम्हाला दाखवते हो का. ही अशा प्रकारचे इथले रस्ते आहेत. म्हणजे मला थोडक्यात असं वाटलं तर की ही जुनं पुराणंच, म्हणजे सगळं जुन्या पद्धतीचंच आहे बरं का. ही गावच जुन्या पद्धतीचं आहे. एवढं छान आहे का नाही इथं घरं हे ते सगळे. म्हणजे स्टँडर्ड बी तेवढंच आहे आणि जुन्या पद्धतीचं बी तेवढंच आहे. म्हणजे मला वाटतंय मी कोकणात गेलते का नाही, तर तिकडं बी अशाच कौलारूचे घरं होते बरं का. तशा प्रकारचे घरं आहेत इथं. आणि कॉलनी आहेत बरं का, अशा मोठ्या कॉलनी आहेत. त्या कॉलनीमध्ये असे घरं आहेत ही. आणि इथं झाडं हे ते मस्त आहेत. तरी इथं मला वाटतं कंपनी बी आहे. गुडीनं मला सांगितली होती की माऊ इथं कंपनी लई मोठी आहे बरं का. आणि हो का बघा कसलं छान हे. मग तेवढं फिरून आल्यानंतर मग आम्ही आता इथं खावला लाव समोसा. गरम समोसे तिथं होते, काढला तर. मग समोसा बघितल्यावर तर मोह आवरतच नाही, कारण मला वडापावपेक्षा जास्त समोसा आवडते. मग आता इथं आम्ही वडापाव खाल्लो आणि आता मस्तानी घेऊला लाव इथं. तर तिघंजण, मी, गुड्डी आणि माझे 2 बाळ आहेत. तर ह्या तिघांसाठी मस्तानी माझ्या एका बाळानं चालू बी केलं होतं का प्यायला. आणि चला आता इथं मस्तानी खाल्ल्यावर आता
रस्ता घराचा धरला आम्ही. परंतु तुम्हाला अजून एक सांगायचे आहे, हो का, ही जी तुम्हाला वनस्पती दिसलेली आहे का नाही, तर ही कुठलं झाड झुडूप नाही बरं का. ही आहे पाणी, आणि ह्या इथूनच त्यांना पाणी प्यायचं ही म्हणजे ही होते. इथं लई मोठी असं टाकी बी आहे, त्या टाकीतून मग पुन्हा ही पाणी सगळ्या गावाला पोचते. मग मला असं वाटलं, मा ही गुडी हे असलं का आहे ग. तर तिनं म्हणली, माऊ हे प्यायचं पाणी हो का इथून आम्हाला सप्लाय होते म्हणली. तर हे सगळं लांब कुठपर्यंत बघल तिथवर हे हेच दिसलं तर गवतच दिसला तर, पण ही आहे पाणी. तर चला आता मी व्हिडिओ मला वाटते इथंच संपवते. तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी खात राहावा, मस्त राहावा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहावा. नवीन चॅनलवर असलो तर चॅनलला तेवढं सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. धन्यवाद व्हिडिओ बघितल्या.